TV9 माझा लाईव्ह न्यूज मध्ये मी शिफा शेख चंद आपले सर्वांचे स्वागत करत आहे। बघूया आजची विशेष बातमीपत्र। आत्महत्याग्रस्त महिलेच्या घरी पोहोचली सेवा संकल्प प्रतिष्ठानची टीम। किनोट तालुक्यातील कोठारी येथील जमुनाबाई राठोड या महिलेने 16 मार्च 2025 रोजी विषारी औषध प्राशन केले होते। सदरील महिलेची आदिलाबाद येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारांती मात्र प्राणज्योत मालवली। ही अतिशय दुःखद घटना मनमिळावू स्वभावाचे, दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी व रात्र झटणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य बिंबवणारे, युवा पिढीचे प्रेरणास्थान, जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे प्रशांत राठोड यांना कळताच त्यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ पीडित महिलेच्या घरी पाठवून हव्या त्या मदतीसह सात्वनपर भेट घेण्यास सांगितले। मानवजातीसह पशु पक्ष्यांना, वन्य प्राण्यांना मदत करण्यासाठी सतत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असणारे प्रशांत राठोड या नावाची चर्चा अल्पावधीतच नांदेड जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात होत आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 माझा लाईव्ह न्यूजसाठी गणेश राठोड असे त्यांना कळवले असता या ठिकाणी अविनाश भाऊ हे त्यांच्या शिष्टमंडळासह या ठिकाणी येऊन संबंधित कुटुंबाचं सांत्वन केलं, त्यांची भेट घेतली, बंजारा समाजाच्या परंपरानुसार चहा पाणी केलं आणि त्यांचं सांत्वनपर त्यांना थोडंफार मदतीचा हात म्हणून अन्न पुरवठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। असेच कार्य या ठिकाणी घडत राहो। संबंध समाजाच्या दोन्ही तालुक्यामध्ये सुखदुःखामध्ये आपण सामील होत आहात। असेच आपण या ठिकाणी सामील होऊन सर्व गरिबांना मदतीचा हात म्हणून आपण आधार द्यावा, त्यांना धीर द्यावा, असेच आपला सहभाग असो। म्हणजे मी या गावाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी साहेबांचं मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो।